गिरगाव वासियांपाठोपाठ आता दादरकरांवर देखील मेट्रो रेल्वेची संक्रांत उडवली आहे। मेट्रो 3 स्टेशनसाठी जागा खाली करण्याच्या नोटिसा आता दादरमधील रहिवाशांना पाठवण्यात आल्या आहेत। एमएमआरडीएने गेल्या 29 मे रोजी या नोटिसा पाठवल्या आहेत। प्रकल्पासाठी जागा देण्याची मागणी ज्यात करण्यात आली आहे। या नोटिसांना उत्तर देण्यासाठी दादरकरांना 15 दिवसाची फक्त मुदत देण्यात आली आहे। दरम्यान मनसेने याला तीव्र विरोध केला आहे। मराठी माणसाच्या थडग्यावर विकास नको अशी विरोधाची भूमिका आता स्थानिक मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी घेतली आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, दादर खऱ्या अर्थानं मराठी माणसाची मुंबईतली अस्तित्वाची खूण म्हणून ओळखली जाते। अगोदर गिरगाववर घाला, आता दादरवर घाला आणि या सगळ्याला पुन्हा एकदा प्रांतिक राजकारणाची अस्मितेची जोड देऊन स्थानिकांच्या बाजूने मनसे लढते। काय आहेत या संघर्षाची भूमिका? ऋषी, नक्कीच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। मी हा दादरच्या परिसरात उभा आहे। आरेच्या कारशेडचा मुद्दा म्हणजे आरेमध्ये मेट्रोची कारशेड होणार का यावरून वाद ताजा असतानाच आता नवा एक मुद्दा या प्रकरणातला पुढे आला आहे। काही दिवसांपूर्वी गिरगाववासियांवर संकट आलं होतं। तिकडे मेट्रोचं स्टेशन उभारलं जाईल आणि त्याला शिवसेना आणि मनसे या दोघांनी विरोध दर्शवला होता आणि आता दादरमध्येही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। मी सध्या ज्या परिसरात उभा आहे तो परिसर दाखवतो। कुठल्या इमारतींना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। सुर्वे हाऊस आणि कॉर्नर व्ह्यू अशा या दोन इमारती आहेत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे। या परिसरातल्या रहिवाशांना नोटीस आलेल्या आहेत की तुम्ही तुमची जी जागा आहे ती मेट्रो 3च्या प्रकल्पाला द्यावी। त्या संदर्भातला खुलासा किंवा त्या संदर्भातलं उत्तर देण्यासाठी रहिवाशांकडे 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे आणि 29 मेला ही नोटीस काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात 4 जूनला ही नोटीस रहिवाशांना मिळाली आहे। आपल्यासोबत या परिसरातले रहिवासी आहेत, या इमारतीमध्ये राहणारे रहिवासी आहेत आणि मनसेचे नगरसेवक स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडेही आहेत। आपण त्यांच्याकडून नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण रहिवाशांकडे जाणार आहोत। आपण त्यांना विचारूया की नेमकं इथे जे स्टेशन होतं मेट्रोचं त्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे, त्यांना जी नोटीस मिळाली त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही सांगाल? आमचा या गोष्टीला पूर्ण विरोध आहे, कारण आमचं बालपण अगदी माझा जन्मच इकडे झालेला आहे, कळलं की नाही? आणि आम्हाला इकडे राहायचं आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी इकडे स्टेशन आणि काही होऊ देणार नाही। नोटीस तुम्हाला कधी मिळालेली आहे? आणि मला आज सकाळी कळलं की असं आहे, कळलं की? काही महिला आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार, तुम्ही सांगाल? आम्हाला मेट्रो नको आहे आणि आमचं पण इथे आयुष्य गेलेलं आहे। आता आम्हाला कुठं बाहेर जायचं नाही आहे, कळलं? आणि आम्हाला नोटिफिकेशन काही आलेलं नाही। पण जो चाळ मालक आहे त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे। आमच्या हातात ती प्रत आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सांगा। त्यांना नोटीस आली असेल पण अजून आम्हाला त्यांनी तसं काही सांगितलेलं नाही। पण तुम्हाला समजा जर या ठिकाणी स्टेशन होत असेल आणि समजा जर ही घर तुम्हाला रिकामी करावं लागलं तर त्यावर तुमची काय? आम्ही तयार नाही होणार ते करायला, आम्ही तयार नाही। आपल्यासोबत मनसेचे स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, नेमकी नोटीस काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत। संदीप, तुम्हाला सर्वप्रथम ही नोटीस तुमच्या हातात आली आहे, ती तुम्ही आमच्या दर्शकांना दाखवाल। नेमकं काय प्रकरण आहे ते सांगाल? असं आहे, एमएमआरडीएने ही नोटीस आमच्या इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना बजावलेली आहे की मेट्रोचं स्टेशनसाठी ही जागा ॲक्वायर करण्याच्या संदर्भातली नोटीस आहे आणि केवळ 15 दिवसात त्याचं उत्तर की जागा का ॲक्वायर करण्यात येऊ नये या संदर्भातलं उत्तर रहिवाशांना देण्यात सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की मेट्रोला विरोध असण्याचं कारण नाही, पण इथे राहणारे आमचे सर्व जे मराठी नागरिक आहेत, जे मराठी बांधव, जे लहानपणापासून त्यांचं आयुष्य इथे गेलेलं आहे, यांना इकडनं मुळापासून उखडायचं आणि दुसरीकडे पाठवायचं। मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास किंवा मेट्रोचा विकास हा आम्हाला नको आहे। इथल्या लोकांचं व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी म्हणजे याच परिसरात जर त्यांचं पुनर्वसन होणार असेल तर हरकत नाही, पण जर पुनर्वसन होणार नसेल आणि मराठी माणसाला दादरबाहेर फेकण्याचा जर हा डाव असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत मेट्रोची एक वीट सुद्धा आम्ही इथे उभारायला देणार। नेमकी नोटीस काय ती जरा आमच्या दर्शकांना दाखवू शकाल आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की टोटल 11.27 स्क्वेअर मीटर एवढा जो एरिया आहे तो ॲक्वायर करायचा आहे। तो साधारण या 2 बिल्डिंगच्या आणि थोडंसं अजून पुढे येतो। फुटपाथ याच्यातली पूर्णपणे जात आहे। त्याच्या 2 स्टेजेसमध्ये त्यांना ॲक्वायरेशन करायचं आहे, ॲक्विजिशन करायचं आहे। 2 स्टेजेसमध्ये ॲक्विजिशन करायचं आहे। ह्याच्या ज्या मॅपमध्ये त्यांनी दाखवलेला आहे त्याप्रमाणे जो तुम्हाला रेड पोर्शन जो दिसतो आहे तो परमनंट ॲक्विजिशन म्हणजे ही
जागा परमनंटली घेणार आहे. दुसरा जो ग्रीन पट्टा त्यांनी दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की टेम्पररी ग्रीन आणि येलो जो आहे तो टेम्पररी ॲक्विजिशन दाखवलेलं आहे. पण एकदा ॲक्विजिशन झालं की ती जागा परत मिळते रहिवाशांचा कुठलाही इतिहासात दाखला नाही आहे. त्यामुळे हा पूर्ण जो परिसर आहे दादरकरांच्या स्वाभिमानाचा हा जो परिसर आहे हा पूर्णपणे गिळंकृत करायचा आणि दादरमधल्या मराठी माणसाला हद्दपार करायचा हा डाव आहे आणि हा आम्ही कदापि सहन होऊ. थेट रहिवाशांना अद्याप नोटिसा मिळालेल्या नाहीत, मात्र त्यांना 15 दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलेलं आहे. चाळ मालकांना नोटिसा आहेत. आता पुढची भूमिका काय? मला असं वाटतं की याच्यातले जे टेनंट्स आहेत त्यांना थेट नोटिसा मिळायला पाहिजे होत्या. कारण नुसत्या इथे बरेचसे लोक असे आहेत, चाळ मालक असे आहेत की जे जागेवरच राहत नाहीत, ते वलतीकडेच राहतात. त्यामुळे टेनंटला माहीत नाहीये. ऋषी आपण बघू शकतो की गिरगाव नंतर दादरवासियांवरही एक संकट टांगती तलवार दिसते मेट्रो 3 प्रकल्पाची. नक्कीच या सगळ्या प्रकल्पाला आता स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिक राजकारणही या सगळ्या मुद्द्यावरनं तापत राहणार हे मात्र नक्की. धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.